मुंबईत सध्या पावसाने थैमान घातलं आहे. रस्त्यांवर पाणी, वाहतूक ठप्प आणि मोनोरेलच्या अपघाताने मुंबईकरांचे हाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि मोनोरेलच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्यांना खडे बोल सुनावले. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या खात्याची पोलखोल झाल्याचा दावा केला आहे. अजून एकनाथ शिंदे यांनी केलेला कॉल सुद्धा चर्चेत आला आहे. चला जाणून घेऊया या सगळ्या घडामोडींचा तपशील आणि त्यामागील राजकीय डावपेच आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोले मॅच. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, पण पावसाळ्यात दरवर्षी ती पुराची राजधानी बनते. रस्त्यांवर साचलेलं पाणी, रेल्वे आणि मेट्रो सेवा ठप्प होणे आणि यंदा तर मोनोरेलचा अपघात यामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. 2014 मध्ये सुरू झालेली मोनोरेल ही मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. चेंबूर ते जेकब सर्कल दरम्यान चालणारी ही सेवा मुंबईकरांसाठी सोयीची ठरली होती, पण गेल्या काही वर्षात तांत्रिक बिघाड आणि देखभालीच्या समस्यांमुळे मोनोरेलवर टीका होत आहे. यंदाच्या पावसात मोनोरेलच्या अपघाताने प्रशासनाच्या तयारीवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या टीकेने राजकीय वातावरण तापलं आहे. गेल्या बुधवारी म्हणजे 13 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत मुसळधार पावसाने मोनोरेल सेवेत मोठा बिघाड झाला. चेंबूर ते जेकब सर्कल दरम्यानच्या मार्गावर मोनोरेल अचानक बंद पडली. सकाळी 8 वाजता घडलेल्या या घटनेत एका डब्यात सुमारे 150 प्रवासी अडकले. तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलचा विद्युत पुरवठा खंडित झाला आणि ट्रॅकवर पाणी साचल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण प्रवाशांना तासनतास कोळंबा सहन करावा लागला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी तातडीने बीएमसी आयुक्त, मोनोरेल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेताना त्यांनी मुंबईकरांना आवाहन केले की अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळा. मोनोरेल अपघातावरून राजकारण करणाऱ्यांना त्यांनी सुनावले, काही लोक फक्त टीका करतात, पण आम्ही परिस्थिती हाताळण्यासाठी रात्रंदिवस काम करतोय. मोनोरेलच्या बिघाडाची चौकशी सुरू आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. पवार यांनी पुढे सांगितले की मोनोरेलच्या देखभालीसाठी नवीन यंत्रणा स्थापन केली जाईल आणि पावसाळ्यात अशा घटना टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल. त्यांनी बीएमसीला पावसाळी नाल्यांची साफसफाई तातडीने पूर्ण करण्याची आणि पूरग्रस्त भागात तात्काळ मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले. मग शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेवरून महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, अजित पवार स्वतःला खूप मोठे तज्ज्ञ समजतात, पण त्यांच्या खात्याची पोलखोल झाली आहे. मुंबईत पाणी साचतं, मोनोरेल बंद पडते आणि सरकार फक्त आश्वासने देते. राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गृह खात्यावर ही टीका केली. शिंदे यांच्या खात्यात काय चाललंय? गुन्हेगारी वाढते आणि आता मोनोरेलच्या अपघाताने सरकारची नाकारतेपणा उघड झाला आहे, असा टोला त्यांनी लगावला. राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या पायाभूत सुविधांवर लक्ष द्यावे, नाहीतर मुंबईकर त्यांना माफ करणार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टीकेला उत्तर देताना सांगितले, पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर आम्ही तातडीने उपाययोजना करत आहोत. मोनोरेलच्या बिघाडीची चौकशी सुरू आहे आणि यापुढे अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. फडणवीस यांनी मुंबईकरांना आश्वासन दिले की पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मौन सोडले. ते म्हणाले, मोनोरेल अपघाताची जबाबदारी आम्ही घेतो, पण विरोधकांनी फक्त टीका करू नये, त्यांनी काही सूचना घ्याव्यात. मग एकनाथ शिंदे यांनी मेट्रोमध्ये फसलेल्या लोकांना कॉल करून काळजी न घेण्याचे आणि शांत राहण्याचे आश्वासनही दिले. या घटनेने मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी आणि मोनोरेल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मोनोरेलच्या या अपघातामागे अनेक कारणे असल्याची तज्ज्ञांचे मत आहे. पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचणे, इलेक्ट्रिकल सिस्टीम मधील बिघाड आणि नियमित देखभालीचा अभाव ही प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. मोनोरेलच्या तांत्रिक यंत्रणेत आधुनिकीकरणाची गरज असल्याचेही तज्ज्ञांनी नमूद केले आहे. याशिवाय
बीएमसीच्या पावसाळी नाल्यांच्या साफसफाईतील त्रुटी आणि ड्रेनेज सिस्टीम मधील कमतरता यामुळे पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे, ज्याचा परिणाम मोनोरेलच्या सेवेवर झाला आहे. शिंदे यांनी सांगितले की गृह खात्याने पूरग्रस्त भागात पोलीस तैनात केले आहेत आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत सततच्या पावसामुळे कुलाबा, वरळी, दादर, अंधेरी आणि बोरिवली सारख्या भागात पाणी साचले. यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रवाशांचा खोळंबा झाला. बीएमसीने पंपिंग स्टेशन कार्यान्वित केले, पण अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागला. स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. मोनोरेल आपत्ती आणि पावसाच्या समस्यांमुळे महायुती सरकारवर दबाव वाढला आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसने सरकारच्या नाकारतेपणाचा मुद्दा लावून धरला आहे. संजय राऊत यांच्या टीकेमुळे महायुतीत अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत पावसाने थैमान घातलं असताना मोनोरेलच्या अपघाताने सरकारच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला असला तरी संजय राऊत यांच्या टीकेने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आता मुंबईकरांचा विश्वास जिंकण्याचे आव्हान आहे. मोनोरेल आपत्ती आणि पावसाच्या समस्यांवरून सुरू झालेल्या या राजकीय नाट्याचा पुढचा अंक काय असेल हे पाहणं औत्सुकताचं ठरेल. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. अजून अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल एमएच या आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.